शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र. आता फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार म्हणत दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होणार, वरिष्ठ सूत्रांची माहिती. संजय शिरसाटांनी पदाचा गैरवापर करून 30 कोटींची जमीन 1 कोटी 10 लाखाला घेतली. मुलाच्या नावे गरिबांची जमीन बळकावल्याचा इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप. इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांमुळे शिरसाट समर्थक आक्रमक, तर जलील यांच्या घरावर शेणफेक करण्याची धमकी देणाऱ्यांना घेतलं ताब्यात. मुंबईत मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचा 4 दिवसांपासून अन्नत्याग. बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रहारचं मुंबईत आंदोलन. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 4था दिवस. रविकांत तुपकर आणि महादेव जानकरांनी घेतली कडूंची भेट. आंदोलनावर अद्यापही तोडगा नाहीच. तुमच्या तब्येतीची चौकशी केली पंतप्रधानांनी. शरद पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. काल सुप्रिया सुळेंकडे पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल मानले आभार. अर्थ खात्याने GR काढूनही निधी मात्र मिळाला नाही. निधी वाटपाच्या वादावरून संजय शिरसाटांचा दावा, तर निधी वाटपावरून अजितदादांशी कुठलाही वाद नसल्याचं शिरसाटांचं स्पष्टीकरण. जयंतराव हा राजकारणातला संपलेला विषय. दिवा विजताना मोठा होतो अशी त्यांची अवस्था. गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर घणाघाती टीका. मालवण राजकोटमध्ये भव्य दिव्य शिवसृष्टी उभारणार. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी केली होती मागणी. अजित पवारांच्या बैठकीत मंजुरी.